श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर आज झालेला आहे. त्यानंतर बोर्डाकडून एक मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आहे. ती कुठली आहे, काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे बोर्डाचा इंग्रजीचा आज पेपर झालेला आहे. याचे आपण पूर्ण रिव्हिजन आन्सर की पाहणार आहोत. आणि तुम्ही नाना फाउंडेशन ऍप आताच देखील डाउनलोड केलं नसेल तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 10वीचं इंग्रजी मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्रजी मीडियम या सर्वांचे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणि IMP प्रश्न मिळतील. हे बघा, या सर्व बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात या सर्वांसाठी तिथे तुम्हाला मिळतील. आणि आजच्या बोर्डाच्या इंग्रजी विषयाबद्दल पण आपण सांगणार आहोत की किती प्रश्न आपले आले होते किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तर बघा, आज बोर्डाचा जो इंग्रजीचा पेपर झालेला आहे, भरपूर विद्यार्थी वाट पाहत होते, भरपूर विद्यार्थी पॅनिक होते. पण ज्या विद्यार्थ्यांनी आपला कोर्स घेतलेला आहे त्यांचे अभिप्राय तुम्ही बघा, आपले प्रश्न आले होते. म्हणून पुढचा गणिताचा, विज्ञानचा, त्याचप्रमाणे हिंदीचा, समाजशास्त्राचा पेपर सोपं जाण्यासाठी आताच कोर्स बाय करा. जास्त वेळ नाहीये, जास्त विचार करू नका, नंतर तुम्हाला पछतावा होईल. फटाफट कोर्स खरेदी करा. तर बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला 80 मार्काचा पूर्ण पॅटर्न दिला होता. पहिले जे तुम्हाला 8 मार्क आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कोर्समध्ये मी सांगितलेलं की कशा प्रकारे ते सोडवायचे आहेत. त्यानंतरचे 2 म्हणजे असे 10 मार्क तुमचे कन्फर्म केले होते. त्यानंतर लेटर रायटिंग मध्ये लेटर मी फॉर्मॅट दिला होता, तोच लेटरचा फॉर्मॅट तिथं आलेला आहे की कुठलंही जर लेटर आलं तर आपल्याला कशा प्रकारे ते सोडवता येईल. लेटर फिक्स नसतं, तो कुठलंही लेटर आलं तर ते आपल्याला कसं लिहायचं याच्याबद्दल मी तुम्हाला काही हिडन ट्रिक्स सांगितल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला तो लिहिता आलेला आहे. मुलांचे अभिप्राय येत आहेत. पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न कसा लिहायचा याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे जसं असेल पॅराग्राफ पण आलता, स्वामी अँड फ्रेंड्स याच्याबद्दल आपण चर्चा देखील केली होती. क्वेश्चन टॅग, ग्रामरचे टॉपिक तुम्हाला इथे दिसत असतील, ग्रामरचे टॉपिक पण पडले होते. क्वेश्चन टॅग असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, हे प्रश्न आले होते. त्यानंतर पोएम मध्ये बास्केट फुल ऑफ मूनलाइट या पोएम तुम्हाला दिसत असतील IMP प्रश्नामध्ये. या पोएम मधली एक पोएम आपली आलेली आहे. ऍप्रिसिएशन ऑफ पोएम हा देखील प्रश्न महत्वाचा होता. ऍप्रिसिएशन ऑफ पोएम मध्ये जरी आपण कुठली कविता आपली आली नाही IMP मधली, परंतु ती कशी लिहायची याची देखील एक हिडन ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली होती. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर वगैरे त्याच्यात पण मी माहिती तुम्हाला दिली होती. पुन्हा समरी रायटिंग कसं लिहायचं हे पण सांगितलं होतं. तर पुढचे पेपर जे सोपे जायचे तुमच्यावर डिपेंड आहे. कोर्स खरेदी करा, नंतर वेळ होईल, उशीर होईल. आता बोर्डाकडून आणखीन पेपर हे भरपूर स्ट्रिक्ट पद्धतीने घेण्यात येत आहेत, कारण कॉपी प्रकरण हे वाढत आहेत. याच्यानंतर बघा, तुम्हाला आणखीन एक IMP प्रश्न तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. द रोल ऑफ व्हेजिटेबल्स हा जो मी प्रश्न दिलता, फूड फेस्टिवल दिलता, असे काही बरेच टॉपिक दिलते रायटिंग स्किलचे, त्याच्यामधला तो प्रश्न आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, जे वर्बल नॉन वर्बल आहे, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन हे कसं लिहिलं जातं याच्याबद्दल मी व्हिडिओ कोर्समध्ये प्रोव्हाइड केला होता की कशा प्रकारे त्याचे सेंटेन्स बनवावं लागतात. कुठला जरी आला, हे काही फिक्स नसतात, परंतु जर कुठलाही टॉपिक आला तरी आपण सेंटेन्स कसे करायचे हे तुम्हाला मी सांगितलं होतं. त्यानंतर तुम्हाला इथे आणखीन एक टॉपिक दिसत असेल, रोड ऍक्सिडेंट. याबद्दल मी सांगितलेलं की लेटेस्ट ज्या काही गोष्टी होत असतात त्याच्यावर एक टॉपिक येऊ शकतो. आणि ट्रान्सलेशन, त्याच्यामध्ये काही तुम्हाला मी ट्रिक सांगितलेलं की कशा प्रकारे आपल्याला लिहायचंय, कसं नाही. तर अशा प्रकारे हा 80 मार्काचा पेपर मी तुम्हाला सविस्तर सांगितलेला आहे. आजच कोर्स तुम्ही नक्की खरेदी करा, तुम्हाला फायदा होईल. तर बोर्डाकडून काही महत्वाची आनंदाची बातमी बघा. तर बोर्डाने सांगितलेलं आहे की यावर्षी त्रिभाषी म्हणजे तुम्हाला जो आहे यावर्षी कंबाईन पासिंग रूल CPR लागू होणार आहे. हा रूल काय आहे ते तुम्हाला सांगतो. मराठी, हिंदी, इंग्रजी हे 3 विषय कंबाईन केले जातील. यामध्ये तुम्हाला तिन्ही मिळून 105 गुण झाले तरी तुम्ही तिन्ही विषयात पास होताल. फक्त कंडिशन काय आहे की तुम्हाला प्रत्येक विषयात 25 मार्काच्या वरती मार्क पाहिजेत. हा CPLचा एक भाग आहे. त्यानंतर याच्यात विज्ञान, गणित देखील सहभाग आहे. या 2 विषयांचे गुण तुम्हाला 70 हवे असतील. आणि जर तुम्हाला कमी जास्त मार्क पडले एखाद्या विषयात, समजा गणितात तुम्हाला 34 मार्क पडले तरी तुम्ही पास होताल. फक्त कंडिशन काय की दोन्ही विषयात तुम्हाला 25 किंवा 25च्या वरती मार्क असायला पाहिजेत. समजा तुम्हाला 90 2 विषयांची टोटल होत आहे, परंतु विज्ञानामध्ये तुम्हाला 24 गुण आहेत तर तुम्ही पास होणार नाहीत. 25 किंवा 25 पेक्षा जास्त आणि दोघांची मिळून जर टोटल 70 असेल तर तुम्ही पास होताल. सोशल सायन्स अर्थातच समाजशास्त्रासाठी हा नियम लागू नाहीये.
तर आणखीन एक गुड न्यूज म्हणजे बोर्डाने सांगितलेले यावर्षी नापास जर झालात कुणी तर त्याची पुरवणी परीक्षा लवकर होणार आहे आणि वेळेतच तुमची पुढची ऍडमिशन प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढच्या ज्या ऍडमिशन प्रक्रियेत अवधी लागत होता तो कमी लागणार आहे. तर अशा प्रकारच्या या गुड न्यूज आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि तुम्हाला या प्रकारे आणखीन अपडेट हवे असतील तर नक्की तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. काळजी घ्या. होपफुली सर्व मुलं पास व्हावेत. स्वामी चरणी प्रार्थना. लवकरात लवकर कोर्स खरेदी करा. स्वामी समर्थ.